राज्यपाल नियुक्त इच्छुक आमदार शिंदेची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिली। इच्छुक उमेदवार वर्ष बंगल्यावर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। अजित पवार गटातील गटबाजी आता चव्हाट्यावर आली। विधान परिषदेच्या जागेवर रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झालेले आहेत। त्यांनी थेट फेसबुक पोस्ट टाकत नाराजी व्यक्त केली। एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल त्यांनी रुपाली पाटील चाकणकरांना नाव न घेता केला। यावर मात्र रुपाली चाकणकरांनी बोलणं टाळलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलेली। ठाकरेंवर दिल्लीत गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आली आहे। मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करा म्हणण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे। हे पाहून बाळासाहेबांना दुःख होतं। बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शिंदेंनी केला। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे। जनतेच्या मनात जो चेहरा ते मुख्यमंत्री होणार असं विधान संजय राऊतांचे। तर दरम्यान निवडणुकीनंतर एकत्र बसून नेतृत्व निवडू अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी काल दिली होती। यावर बोलताना राऊतांनी हे विधान केलं। 60% ठीक आहे। पुरंदर हवेली मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आणि मतदारसंघावर भाजपनं दावा केला। पुरंदरच्या विकासासाठी भाजपचाच आमदार हवा असा दावा भाजपचे माजी आमदार अशोक टेकवडेंनी केलाय। तर मागणी करण्याचा हक्क सर्वांनाच आहे, मात्र या जागेचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील अशी प्रतिक्रिया विजय शिवतारेंनी दिली। अनिल देशमुखांवर सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। मिंदे सरकार घाबरल्यानं ही कारवाई करण्यात आल्याची टीका राऊतांनी केली। तर सरकार जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करत असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला। मात्र ही कारवाई योग्य असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला। गडचिरोलीच्या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले। तिवेंटबाज सरकारनं या मरण यातना पाहाव्यात असं ट्विट वडेट्टीवारांनी केले। मंत्री हेलिकॉप्टरनं हा मतदारसंघ पिंजून काढतायत। देवेंद्र फडणवीस आणि धर्मराव बाबा आत्राम यांनी जमिनीवर उतरून या मरण यात्रा पाहाव्यात असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला। गौतमी पाटील कधीही कोणासोबत नाचत नाहीत, मात्र तिनं माझ्यासोबत ठेका धरला त्यामुळे विरोधक टीका करतायत असं प्रत्युत्तर यवतमाळच्या आर्णीचे भाजप आमदार डॉक्टर संदीप दुर्वेंनी दिले। पूरग्रस्त भागात नाचगाणं करणाऱ्या भाजपला नैतिकता नाही अशी टीका महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे यांनी केली होती। त्याला दुर्वेंनी प्रत्युत्तर दिलं। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबा देवाचं दर्शन घेतले। जेजुरी देवस्थानाकडून मोहन भागवत यांना मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे। समाज जागृतीचे श्रद्धा केंद्र असून धर्म याच श्रद्धेमुळे टिकलाय असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केलं। मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना चिमटा काढलाय। खडसेंनी इकडे यावं किंवा तिकडे जावं, त्यांना शुभेच्छा अशा शब्दात महाजनांनी खडसेंना डिवचले। तर काही दिवस वाट पाहून पुन्हा शरद पवार गटात सक्रिय होणार असा इशारा खडसेंनी भाजप नेत्यांना दिला होता। त्यावर बोलताना महाजनांनी खडसेंना डिवचलेलं आहे। भाजपने मला घेतलं नाही तर मी परत राष्ट्रवादी। गणेशोत्सवात मुंबईतील कोकणातील चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी भाजपकडून एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्यात। भाजपकडून मुंबईतून 150 बसेस सोडण्यात येत आहेत। भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी बस समोर नारळ वाढवून त्याचा शुभारंभ केला। संभाजीनगरमध्ये भाजपकडून लाडकी बहीण योजनेचे बॅनर लावण्यात आलेत, मात्र या बॅनरवर अजित पवारांचा उल्लेख टाळण्यात आलाय। त्यामुळे योजनेचा हा श्रेयवाद होणार असल्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं काढण्यावरून महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जोरदार टोला लगावला। महिलांच्या पैशावर पूर्वी टल्ला मारतील, सकाळी तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याचा SMS येईल, मात्र तुम्ही ते पैसे काढायला जाण्यापूर्वीच पैसे विड्रॉल झालेले असतील असंही आदिती तटकरे यांनी म्हटलंय। वर्ध्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जनाधार मोर्चा काढण्यात आलाय। शेतमालाला भाव, हक्काचं घरकुल आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जनाधार मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आले। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली। तर नागपूरच्या व्हरायटी चौकात हे आंदोलन करण्यात आलं। जालन्यातील घनसावंगी तहसील कार्यालयावर कानठळी मोर्चा काढण्यात आलाय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदारांना शेतकऱ्यांनी मागण्यांचं निवेदन दिलं। शिक्षक दिनाच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आलाय। तर या कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे। यावेळी मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री उपस्थित राहणार आहेत। गोंदियामध्ये कृषी केंद्राकडून तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 10 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले। ग्राहकाला देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकांची सही न घेणं आदी कारणांमुळे या 10 निष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत।
आंबेगावच्या महाळुंगे पडवळ इथं बैलपोळ्यानिमित्त कुस्तीचा फड चांगलाच रंगला. आखाड्यात राज्यातील नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला. तर दंगल पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. उद्या होणाऱ्या हरतालिकेच्या व्रतासाठी मावळमधील बाजारपेठा सज्ज झाल्यात. हरतालिकेची मूर्ती, फळं तसंच फुलांची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येते. गणेशोत्सव आणि हरतालिकेच्या सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात. वसई विरारमध्ये गणेश मंडळांच्या बाप्पांचं आगमन झालंय. कुठे डीजेचा ठणठणाट तर कुठे पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात बाप्पांचं आगमन सोहळा पार पडलाय. प्रसिद्ध द्वार यात्रेसाठी पुण्यातील ओझर नगरी सज्ज झाली आणि यात्रेसाठी गणपती बाप्पाच्या मांडलेल्या 4 बहिणींना निमंत्रण पाठवण्याची प्रथा आहे. यासाठी उमरसच्या महालक्ष्मीला निमंत्रण दिलं गेलं. यावेळी येडगाव धरणाच्या पाणीसाठ्यातून ग्रामस्थांनी होडीनं प्रवास केला. पुण्यात गणेशोत्सवासाठी कडक बंदोबस्त करण्यात आलाय. गणेशोत्सव दरम्यान भाविकांचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात 7,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसंच 1,800 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. नाशिकच्या नाफेड एनसीसीएफच्या बाजारात कांद्याचा भाव कमी झालाय. कुटुंबाच्या भावात 600 ते 700 रुपयांना घसरण झालेली आहे. तर यामुळे नाशिकच्या कांद्याला चांगलीच मागणी वाढली. सोलापूरच्या माळशिरस पंचायत समितीमध्ये शेतकरी आणि शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलेलं आहे. तर रोजगार हमी योजनेत मंजूर केलेल्या 700 अहिल्यादेवी सिंचन विहिरीचं अनुदान रखडलं. त्यामुळे शेतकरी आणि शेतकरी संघटनेनं हे विकास अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये आंदोलन केलं. साताऱ्याच्या रेवडीमधील एका शेतकऱ्यानं कढीपत्त्याच्या पिकापासून लाखोंचं उत्पन्न कमावलंय. तर कढीपत्त्याची पावडर, कढीपत्त्याची चटणी, सफरचंद पावडर, केळी पावडर अशा प्रकारचे पदार्थ तयार शेतकऱ्यानं व्यवसाय सुरू केला आहे. पुढे मुंबईतील व्यापाऱ्यासह स्वतःची वेबसाईट तयार करून परदेशातील ग्राहकांच्या ही ऑर्डर घेण्यास सुरुवात केलेली आहे. धनंजय मुंडेंनी काल शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची माहिती मिळाल्यानं ते जागे झाले. नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर धनंजय मुंडे ओरडले. ते शुद्धीवर आहेत का असा सवाल राऊतांनी केलाय. हिंगोलीत अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. हिंगोलीतील औंढा नागनाथ तालुक्यातील शेतामध्ये पुराच्या पाण्यामुळे दगड धोंडे वाहून आले. त्यामुळे संपूर्ण शेती नापीक झाली आहे. वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगळुरूपीर, मनोरा आणि कारंजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात बळीराजावर आसमानी संकट कोसळलंय. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असल्यानं धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय. नदीपात्रात सध्या 39,600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणात सध्या 105 टीएमसी पाणी साठा असून धरण 100% भरलंय. पुण्याच्या खेड तालुक्यातील अनावळे गावात भर पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. गेल्या 2 महिन्यांपासून गावातील पाणीपुरवठा योजना बंद आहे. दरम्यान तातडीने ही योजना सुरू करण्याची मागणी आता केली जाते. राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्व धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यातील 138 मोठ्या धरणांमध्ये 90% पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचाही प्रश्न मिटला. बुलढाणा शहराला लागून असलेला राजूर घाट पावसानंतर चांगलाच बहरला. हिरव्यागार झालेल्या डोंगर रांगा त्यातच घाटात सध्या धुकं दाटल्यानं अजूनच सुंदर दिसतोय. आणि या घाटाचं ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. मुसळधार पावसामुळे संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्रीतील नायगाव तलाव तुडुंब भरलाय. मात्र या तलावाच्या भिंतीला भगदाट पडलाय. तलावाची माती ढासळू लागल्यानं तलाव फुटण्याचा धोका आहे. त्यामुळे तलावाला चारी पाडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. वाशिममधील एकबुर्जी धरण ओव्हरफ्लो झाले. मात्र या धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसंच काही तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी या धबधब्यावर सुरू आहे. त्यामुळे धबधब्यावर स्टंटबाजी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दिल्लीला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय. तसंच दिल्लीसह गुरुग्राम, फरीदाबाद, गाझियाबाद, नोईडामध्ये पावसाचा इशारा दिला असून जोरदार पाऊस सुरू आहे. तेलंगणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नागरी वस्तीत पाणी शिरले. घरात पाणी गेल्यानं लोकांचं स्थलांतर केलं जाते. पुराच्या पाण्यात बोटीतून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेनं मुंबईत आपल्या हद्दीतील 18 होर्डिंगवर कारवाई केली. यामध्ये 4 मोठे होर्डिंग काढण्यात आले. 14 होर्डिंगची उंची कमी करण्यात आली.